नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झाम 2025 चा जो सिलेबस आहे म्हणजे टेट सिलेबस 2025 याची व्यवस्थित माहिती पाहणार आहोत. परीक्षेचं स्वरूप कसं आहे, या परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता आहे, कोणकोणत्या विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ही सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला टेटसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त ₹500 मध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील. प्लस याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट म्हणजे 5 टेस्ट मोफत दिलेले आहेत आणि हे जे ई बुक आहे त्याच्यामध्ये 5 ई बुक सुद्धा तुम्हाला मोफत दिलेले आहेत. तर अतिशय उपयुक्त असा कोर्स आहे आणि तुमच्या वेळेनुसार कधीही, कितीही वेळा तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. एक व्हिडिओ किती वेळा पाहू शकता आणि तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. त्यामुळं रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स अतिशय कमी पैशात मिळतो आणि तुमच्या वेळेनुसार तो तुम्हाला पाहता येतो. हा त्याचा फायदा आहे. चला तर मग आता आपण अभ्यासक्रमाची माहिती पाहूयात. तर अभ्यासक्रमाची माहिती पाहत असताना सुरुवातीला परीक्षेचं माध्यम काय आहे ते आपण पाहूयात. तर परीक्षेचं माध्यम काय पहा. परीक्षा ही 3 भाषांमध्ये असणार आहे. एक आहे मराठी माध्यम, दुसरं आहे इंग्रजी माध्यम आणि तिसरं आहे उर्दू माध्यम. आता तुम्ही म्हणाल मग आम्ही कसं निवडायचं? तर फॉर्म भरतानाच तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला कोणत्या माध्यमामधून परीक्षा द्यायची आहे ते. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की जी भाषिक क्षमता आहे म्हणजे मराठी व्याकरण आणि भाषिक क्षमता इंग्रजी व्याकरण यांचे प्रश्न त्या त्या भाषेतच येतील. म्हणजे मराठी व्याकरणाचे प्रश्न हे मराठी भाषेतच येतील आणि इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न हे इंग्रजी भाषेतच येणार आहेत. हे व्यवस्थित सर्वांनी लक्षात ठेवा. हे 2 भाषांचे प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न हे द्विभाषिक असतील. म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण यांचे प्रश्न सोडून उर्वरित सर्व विषयांचे प्रश्न हे द्विभाषिक असतील. द्विभाषिक म्हणजे काय? तर एक मराठी आणि इंग्रजी किंवा उर्दू व इंग्रजी असं. त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी, मराठी अथवा इंग्रजी, उर्दू म्हणजे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तेच यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. क्लिअर झालंय? आता परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, त्या स्वरूपाची माहिती आपण याच्यामध्ये पाहूयात. तर यामध्ये पहा यांनी स्वरूप असं दिलेलं आहे, की अभियोग्यता चाचणीवर 60% प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे एकूण 200 प्रश्न आहेत त्याचे 60% केले तर 120 होतात. मग 120 प्रश्न आणि एका प्रश्नाला एकच गुण म्हणून एकूण गुण होणार आहेत 120 आणि एकूण प्रश्न सुद्धा किती आहेत 120. लक्षात आलंय? आता या अभियोग्यता चाचणीमध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपण व्यवस्थित पाहणार आहोत. टेन्शन घेऊ नका. मी आधीच सांगितलं संपूर्ण डिटेल्समध्ये अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. तर सर्वात जास्त प्रश्न हे अभियोग्यता चाचणीवर आहे. त्याच्यात 60% प्रश्न आहेत आणि एकूण प्रश्न 120 आहेत आणि एकूण गुण सुद्धा 120 आहेत. दुसरा जो भाग आहे तो आहे बुद्धिमत्ता. तर त्याच्यावर एकूण प्रश्नांच्या 40% प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवर आहेत. एकूण प्रश्न 200 आहेत. त्याचे 40% काढले तर 80 होतात. म्हणजे 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवर आहेत आणि त्यासाठी गुण सुद्धा किती आहेत? 80 आहेत. म्हणजे एक प्रश्न एका गुणाला असणार आहे. आता अभियोग्यतेमध्ये कोणकोणते घटक आहेत, म्हणजे कोणकोणत्या विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते लक्षात येईल ते सांगतो आता. तर या ठिकाणी पहा अभियोग्यता चाचणी. तर इथं स्पष्ट आपल्याला दिलेलं आहे. अभियोग्यता या घटकाअंतर्गत गणितीय क्षमता. आता गणितीय क्षमतामध्ये काय येतं? तर गणित या विषयावरचे प्रश्न येणार आहेत. आता गणितामध्ये कोणकोणते प्रश्न येतील माहित आहे का? तर याच्यामध्ये तुम्हाला अ, पदावलीवर प्रश्न येणार आहेत. त्याच्या पदावलीवर इथं जरी दिलं नसेल तरी मी सांगतोय आधीच्या अनुभवावरून. आधीच्या टेटमध्ये जे प्रश्न आले होते त्यावरून सांगतोय. कारण ही परीक्षा आय-बी-पी-एस घेणार आहे. तर पदावलीवर प्रश्न येतील. त्याच्यानंतर शेकडेवारी, नफा व तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, काळ व काम, काळ, अंतर, वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण, लसावी-मसावी. आता याच्यामध्ये लसावी-मसावीवर चुकून आला तर एखादा प्रश्न येईल. पण बाकीचे जे टॉपिक सांगितलेत ना ते खूप महत्वाचे आहेत. हे टॉपिक तुम्हाला करावेच लागतील. त्याच्यानंतर वेग आणि अचूकता हे गणिताचंच त्यांनी दिलेलं आहे. भाषिक क्षमता याच्यामध्ये इंग्रजी व्याकरणावर प्रश्न येतील. याच्यामध्ये पॅसेज येईल, पॅरा जंबल येईल, स्पॉट द एरर येईल, त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक येईल, त्याच्यानंतर
तुमचे इंग्लिश ग्रामरचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जसं की टेन्स आहे, चेन द व्हॉइस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्स आहे, सिनॉनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, असे प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर भाषिक क्षमता मराठी. आता याच्यावर सुद्धा तसंच आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, वाक्यांचा योग्य क्रम लावा. याच्यावर सुद्धा एक उतारा असणार आहे. त्याच्यानंतर वाक्याचा काळ ओळखा. त्याच्यानंतर प्रयोग, समास, अ, हे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता त्याच्या पुढचा आहे पहा. त्याच्या पुढचा जो घटक आहे तो आहे अवकाशीय क्षमता. त्याच्यानंतर कल ऑब्लिक आवड. त्याच्यानंतर समायोजन ऑब्लिक व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक. तर अभियोग्यतेमध्ये कोणकोणते घटक येतात तुमच्या लक्षात आले त्याच्यापैकी महत्त्वाचे घटक आहेत गणित, इंग्रजी आणि मराठी. आणि आलेले जे प्रश्न आहेत ना त्याचा सराव सुद्धा मी म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. ऍक्च्युअल मध्ये झालेले पेपरचे प्रश्न. त्यामुळे तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट प्रश्न कसे येत होते. अवकाशीय क्षमतेवर कोणते प्रश्न आलेले आहेत, कल व आवडवर कोणते प्रश्न आले, समायोजन आहे, व्यक्तिमत्व आहे, यावर कोणते प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण घेणार आहोत. आता हे झाले 60% प्रश्न, म्हणजे 120 प्रश्न एवढ्या भागावर येणार आहेत आणि 40% म्हणजे 80 प्रश्न हे बुद्धिमत्तेवर येणार आहेत. तर या घटकाअंतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, याच्यामध्ये अक्षरमाला आणि संख्यामाला दोन्ही येईल. तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. पण हे जरी एवढं दिलेलं असलं ना तरी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जेवढे टॉपिक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये इथं दिलेलं नाही ते मी टॉपिक सांगतो. नातेसंबंध आहे, दिशाज्ञान चाचणी आहे, बैठक व्यवस्था आहे. सर्वात जास्त प्रश्न बैठक व्यवस्था आणि तर्क व अनुमानावर असणार आहेत हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर अक्षरमालेवर प्रश्न जास्त असणार आहे, संख्यामालेवर असणार आहे. संख्यामालेचा एक भाग लयबद्ध अक्षरमालेचा एक भाग लयबद्ध अक्षरमाला त्याच्यावर प्रश्न असणार आहेत. समान संबंध आहे, वर्गीकरण आहे. तर म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे जेवढे टॉपिक आहेत ना ते सर्व टॉपिक आपल्याला व्यवस्थित करावे लागतील आणि त्यानुसारच मी तुमचा सराव व्हिडिओ सुद्धा घेणार आहे. त्याच्यानंतर सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. आता परीक्षेचा कालावधी किती आहे? तर परीक्षेसाठी 2 तासांचा कालावधी आहे. म्हणजेच 120 मिनिटांचा कालावधी या परीक्षेसाठी असणार आहे. त्याच्या पुढे पहा. तर ठीक आहे, एवढीच माहिती अभ्यासक्रमाच्या संदर्भात आहे. आणि जर तुम्हाला या सर्व अशाच स्वरूपाची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि टेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला या सर्व विषयांचे रेकॉर्डेड म्हणजे 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ उपलब्ध करून दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राचं ई बुक सुद्धा मोफत दिलेलं आहे आणि हे बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे ई बुक सुद्धा दिलेले आहेत आणि 5 टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत दिलेले आहेत. तर सर्वांनी विकत घ्या टेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स. तुम्हाला निश्चितच परीक्षेला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.